ते टाकलं जातं. TETची बॅच परिपूर्णतेने तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. देन लास्टमध्ये एकच सांगतो की या ठिकाणी फर्स्ट TET आणि फर्स्ट टेट मी स्वतः पास आहो, त्यामुळे तुम्हाला काही विचार न करण्याची गरज आहे. सो विचार न करता तुम्ही क्लासला जॉईन व्हावं अशी इच्छा आहे. आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पेपरला. कॉन्टॅक्ट मी 7709119501 वर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. निश्चितच तुम्ही जर माझ्या क्लासला कनेक्ट झाले तर तुमचं स्वागत असेल. तुम्हाला पुस्तक फ्री आहे, तुम्हाला इतर नोट्स फ्री आहे, तुम्हाला ऑनलाईनच्या टेस्ट फ्री आहे, 10 मार्काच्या टेस्ट आहे, तुम्हाला 30 मार्काचे टेस्ट आहे तुम्हाला, आणि सोबतच संपूर्ण पेपर तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, चला आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. याचं आन्सर काय ते तुम्हाला सांगायचं आहे. वेट अ मिनिट. ओके, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसून येतो. याचं आन्सर काय ते तुम्ही लगेच मला सांगा. येस, बघा हा पेपर आहे आणि TETचा हा जर पेपर तुम्ही सोडवला तर निश्चितच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळेल. आता या ठिकाणी आपण काय घेणार आहोत ते तुम्हाला सांगतोय की तोंडी तुम्हाला सांगतो की कशाचं काय आन्सर आहे, आणि हे निश्चितचपणे तुम्ही आन्सर हे करू शकता. मी थोडा फास्ट घेणार आहोत. तुमच्यावाली कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचले की मी तुम्हाला या 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 क्वेश्चनमध्ये या क्वेश्चन सेटमध्ये तुम्हाला मी काही आन्सर सांगणार नाही, कारण की पेपर सिरीज आहे. पेपर सिरीज मी तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत. जर तुम्हाला काहीच नाही आलं तर समजून चालायचं की तुम्ही अजूनही पाण्यात डुबकी मारलेले आहात. लक्षात घ्या, जर तुम्हाला अजूनही काही नाही आलं याच्यातलं तर तुम्ही पाण्यात डुबकी मारलेले आहात. जर तुम्हाला हा प्रश्न ही जर टेस्ट तुम्हाला 25 मिनिटांमध्ये सोडवता नाही आली तरीसुद्धा तुम्ही डुबकीच मारलेले आहात पाण्यामध्ये. आतापर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्समुळे नापास होत होते, आताही तुमच्यावर तेच परिस्थिती जर असेल तर निश्चितच तुम्ही स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी क्लास लावायला पाहिजे. आय एम रेडी टू टीच यू. मी तुम्हाला शिकवण्यासाठी आहो. सो पहिला प्रश्न आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये काहीच सांगणार नाही. तुमची कमेंट्स माझ्यापर्यंत आली की मी तुम्हाला डायरेक्टली पुढे घेऊन जाणार आहो. पहिल्याचं आन्सर काय आहे ते फास्ट करा. आता यामध्ये मी तुम्हाला एक रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणार आहो. रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये मी सांगणार. इथं मी टायमिंगच लावून ठेवलेला आहे. डायरेक्टली तुमच्याला किती सोडवणं होते तुमच्यावाले. येस, चला शोभा मॅम लगेच आन्सर द्यायचा आहे. राजू मुसळे सर लगेच आन्सर द्यायचा आहे. तुमच्यासाठीच हा 30 मिनिटाचा व्हिडिओ आणलेला आहे. याच्यामध्ये कुठेही लांबला जाणार नाही, कारण की याच्यानंतर आपल्याला ॲप्समध्ये क्लास आहे. लगेच ॲप्समध्ये क्लास आहे असं मी म्हटलेलं आहे. ओके, मुद्दा म्हणून मी याच्यावाले फक्त क्वेश्चन सांगणार आहो, ॲन्सर सांगणार नाही. आणि तसे तुम्हाला सांगतो, माझा क्लास तुम्ही स्किपच करू नका. तुम्ही कोणत्या क्लासला असू द्या, माझा क्लास जर तुम्ही स्किप केला तर समजून चला की तुम्हाला याच्यातलं काहीच येत नाही असं मी तुम्हाला समजतो. ज्या ठिकाणी तुमचा क्लास असेल त्या ठिकाणी तुम्हाला काही पण शिकवल्या जाते हे असं मी तुम्हाला सांगतोय. ओके, आणि ज्याला क्लास दिसला आणि त्याला काही आलं नाही तर समजून चालायचं की त्याच्यावाला काही करणे, त्याच्यावाला पुन्हा हा चान्स निघून जाण्याची शक्यता आहे. सो या प्रश्नाचं सर्व उत्तर मी माझ्याकडे देणार आहो. आणि म्हणून सांगतो, शोभा मॅम असेल, राजू सर आहे, जे काही नवीन जोडलेले आहे त्यांनी ॲन्सर देण्याचा प्रयत्न करावा. जर त्याला ॲन्सर जमत नसेल तर माझ्या क्लासचे काही स्टुडंट आहेत ते याचं ॲन्सर लवकर देणार आहे. फास्ट ॲन्सर द्या. येस शोभा मॅम फास्ट. कोणालाही कुठले ॲन्सर सांगितण्यात आलेलं नाही, त्यांचं ॲन्सर आतापर्यंत आलं नाही, कारण की त्यांना प्रत्यक्षरित्या गुणाकार करावा लागतो. येस फास्ट. इथं भागाकाराच्या पद्धतीने ॲन्सर काढत बसायचं नाही. भागाकाराच्या पद्धतीने ते ॲन्सर काढत बसायचं नाही. बघा डायरेक्टली काही मुलं कमीच झाले, त्याच्या मागचं कारण आहे की ते 7-8 जण घाबरून पडून गेले या क्लासला. रिअलमध्ये सांगतो, डायरेक्टली घाबरून पडून गेले, कारण की इथे 30 पैकी 30 मार्क्स भेटतच नाही. जर का 30 पैकी 30 मार्क्स पाहिजे असेल तर फक्त सावंत सर 18/37. 18/37 नव्हे तर 18/27 बरोबर ॲन्सर आहे. काय ॲन्सर आहे? बरोबरच ॲन्सर आहे. ओके, 18/37 तुमचा ॲन्सर अगदी बरोबर आहे. वेट अ मिनिट, 18/27 बरोबर ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 8, 6, 5, 9, 7 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? लगेच मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह आलेलो आहो. मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह आलेला आहो, कारण की हे सुद्धा पेपर त्यांना मिळणार नाही याच्यानंतर कोणताच पेपर क्लासच्या स्टुडंटला सध्या 1 महिन्यापर्यंत किंवा 15 दिवसापर्यंत मिळणार नाही. पण इथे ते सांगू शकतात, कारण की तिकडे जर त्याने सॉल्व केला तर तो इकडे त्याला इंटरेस्ट राहणार नाही. येस 8चं 3 असे ॲन्सर आहे, बरोबर ॲन्सर आहे. चला पुढे फास्ट.
इथं तुम्हाला आन्सर द्यायचा, फास्ट आन्सर द्यायचा फटाफट. तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचली मी पुढे जाणार आहे. 22 मिनिटं राहिले, 22 मिनिटामध्ये हे सगळं झालं पाहिजे, नाहीतर ती बॅच ते तिथंच संपून जाईल. येस फास्ट. शोभा मॅम फास्ट. प्रत्येकजण आतापर्यंत फास्ट आन्सर देत होते, आता तुम्हाला फास्ट आन्सर द्यायचा आहे. येस फास्ट. सुपर फास्ट म्हटलं मी, सुपर फास्ट. आता जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर भाऊ 2 महिन्यानं का पावणे 2 महिन्यानं परीक्षा आहे. हां, मलाही सुद्धा वेळ नाही आहे यूट्यूबवर येण्यासाठी. सो मी पेपर घेऊनच यूट्यूबवर येणार असं सांगितलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा यूट्यूबवर काही सर शिकवत नाही. यूट्यूबवर शिकवण्यासाठी वेळ पण नाही आणि सोबतच थिअरॉटिकल क्लासमध्ये शिकवतो. येस देन 3चं एक आन्सर कसं येणार आहे? 3चं एक आन्सर येणार कसं? 2 अंकी सर्वात लहान विषमसंयुक्त संख्या कोणती आहे? 2 अंकी सर्वात लहान विषमसंयुक्त संख्या कोणती आहे? परीक्षण करा स्वतःचं. तर ती आहे 15. आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? तर ती आहे 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97. 15 + 97 तुम्ही ॲड करा, तेव्हाच तुम्हाला याचं आन्सर निघून जाईल. 9चं आन्सर काय येतं? 9चं म्हणजे ते काही तिकडे गेले, परंतु इकडे असे 30 क्वेश्चन्स येणार आहे ते. येस फास्ट. जर तुम्हाला काही येत नसेल, तुम्ही जर क्लास स्किप केला तर समजून चाला की तुम्हाला काहीच येत नाही. आणि ज्या ठिकाणी तुमचा क्लास लागलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवता येतच नाही, तुम्हाला सांगतो. आणि खऱ्या अर्थानं सांगतो की मॅथमॅटिक्स ऑल महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगू शकत नाही माझ्यासारखं. यस चॅलेंज. ओके 112 बरोबर आन्सर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट याला तुम्ही आन्सरला सॉल्व करायचं आहे. 10.25 हेक्टोग्रॅम मायनस 1.26 किलोग्रॅम प्लस 3.4 हेक्टोग्रॅम प्लस 82 डेकाग्रॅम इक्वल टू किती? टाइम स्टार्ट. येस काही प्रश्न तर तुम्हाला बघितल्याबरोबर त्याचा आन्सर आला पाहिजे. याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. या प्रकारचे जे पेपर सेट आहे हा पूर्णतः 30 मार्काचा पेपर सेट आहे. आणि मीच एकटा असावं की मी या ठिकाणी तुम्हाला 84 पेपर आणलेले आहेत. 84 पेपर ऑलरेडी तयारीत आहे. येस फास्ट फास्ट. क्लासच्या स्टुडंटला रिक्वेस्ट आहे की फास्ट आन्सर द्यायचा आहे, कारण की तुम्हाला बरेचसे हे क्वेश्चन्स मी समजून सांगितलेले आहे. आणि बाकीच्या स्टुडंटला रिक्वेस्ट आहे, कारण की यासारखे मी ऑलरेडी 2 पेपर ऑलरेडी तिकडे समजून सांगितलेले होते. यस क्लास स्किप करणाऱ्यांना काही येत नाही. जिथे कुठे क्लास असेल त्या ठिकाणचा स्किप करून द्यायचा डायरेक्ट क्लास. 250 ग्रॅम 250 ग्रॅम बरोबर आन्सर दिलेला आहे तुम्ही. चला पुढे जाऊया. एका घड्याळात 7:40 मिनिटे 9:40 या दोन्ही वेळी मिनिट काठात तास काठात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? फास्ट फास्ट आन्सर द्या. फास्ट आन्सर द्यायचा. फास्ट आन्सर. मी तिकडे बोर्डवरून येणार नाही आहो. आवाज क्लिअर येतो का? लाईव्हला तिकडे वेळच नाही, कारण की 9:40 मिनिटे या दोन्ही वेळी मिनिट काठात. फास्ट. शोभा मॅम 4 नंबरचे आन्सर आलेला आहे. बरोबर आन्सर आहे. त्याच्या मागचं कारण त्या तुम्हाला माहित आहे. 4 नंबरचे आन्सर आलेला आहे. फास्ट. येस फास्ट. 7:40 मिनिटाचा काय वेळ होतो, 9:04 मिनिटाचा काय वेळ होतो हे तुम्हाला ऑलरेडी शिकवण्यात आलेलं आहे. 110 बार 110 डिग्री बरोबर आहे. चला 12चं क्वेश्चन. याचा तर तुम्हाला बघितल्याबरोबरच आन्सर आलं पाहिजे. बघितल्याबरोबर म्हटलं मी. इथे ह्या प्रकारचा प्रश्न कोणता आहे तर दुप्पट आणि दीडपट या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे याच्यामध्ये. चला 12 नंबरचा आन्सर. याच्यानंतर डायरेक्टली लाईव्हमध्ये क्लास आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की लाईव्हमध्ये क्लास होणार आहे. ठीक आहे. नवी सर म्हणता की फी किती आहे सर ऑनलाईन क्लासची? 3100 रुपीचं आहे. एक विषय लावत असाल तरी 3100, 2 विषय लावत असाल तरी 3100 आणि ऑल सब्जेक्ट लावत असाल तरी 3100. खऱ्या अर्थानं 1-2 विषयासाठीची बॅच नाही आहे, ऑल सब्जेक्टसाठीची बॅच आहे. येस फास्ट सुपरफास्ट आन्सर द्यायचा आहे. फास्ट. 1 नंबरचा आन्सर आलेला आहे तुमच्याला. बरोबर आन्सर आहे. चला पुढे. कारण की या 2ची फक्त गुणाकार करायला लागते. एवढी भन्नाट ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. 15.5 गुणिले 20 करा आन्सर तयार. चला याचा आन्सर द्यायचा आहे 0.8 भागिले 15. डायरेक्ट फास्ट. टायमर लावलेला आहे त्या ठिकाणी. 18 मिनिट राहिलेले आहे. 17 मिनिट 18 मिनिट. ओके फास्ट. एका मिनिटासाठी एका प्रश्नासाठी 1 मिनिट. फास्ट आन्सर द्यायचा आहे. 0.3 भागिले 3 भागिले 5 म्हणजे याचा 0 होते. फक्त इकडचं तुम्हाला आन्सर द्यायचा आहे.
0.8 म्हणजे 8/10 करा गुणिले 15/14 करा. 8/10 करा गुणिले 15/14 करा. क्लास स्किप करणाऱ्याला काहीच येत नाही. क्लास स्किप करणाऱ्याला काहीच येत नाही हे डायरेक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर मिळतं, विद्यार्थ्यांना पेपर पण मिळते, विद्यार्थ्यांना बुक्स पण मिळते. तुम्ही जर इच्छुक असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. येस, 1.75 असे आन्सर आलेला आहे. 1.75 असे आन्सर आलेला आहे. अगदी शोभा मॅमचं बरोबर आहे की चुकलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. काही पण आन्सर देऊ नका, प्रत्यक्षरित्या परफेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. एक पण 75 आन्सर नाही येणार आहे, 6/7 आन्सर येणार आहे. सीमा मॅमचं बरोबर आहे. नेक्स्ट 14चे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. 14चे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. 700 मीटर लांबीची आगगाडी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर तिला 300 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? फास्ट. हेच प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे, 100% गॅरंटी. फास्ट आन्सर द्यायचा, फास्ट. आता इकडे तिकडे मागे ते पुढे बघू नका, कुठेतरी क्लास जॉईन करा आणि क्लास माझ्याकडेच जॉईन करा असं मी तुम्हाला 100% कॉन्फिडन्सला सांगतो. की बऱ्याचशा अकॅडमीज फ्रॉड आहे. त्या अकॅडमीच्या चांगल्या असेल तर निश्चितच तुम्ही जॉईन करू शकता, परंतु त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंफार हे वाटलं तर तुम्ही स्किप करा. त्या 60 सेकंद येणार नाही आन्सर. फास्ट. टायमर लावलेला आहे, टायमर तर पुढे चाललेला आहे. याच्यानंतर टायमर तेवढंच टायमर राहणार. 30 प्रश्न 30 मिनिटामध्ये सॉल्व्ह करावे लागते. नंतर जेवढे झाले ते झाले, नंतरचेच प्रश्न तुम्हाला दिसणार पण नाही. डायरेक्टली ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना दिसणार. आपको कैसे पता है? हा यस, ज्याला लागलं त्याला समजून जायचं मला माहित आहे तुम्हाला येत असतं ना याचं उत्तर. मग आपको कैसे पता है? आम्ही हिंदी मीडियम वाल्यांना शिकवत नाही, मराठी मीडियम वाल्यांना शिकवतो. हाँ यस यस यस, सो सॉरी शिवम सर, यही आने वाले है. बराबर आहे, हेच क्वेश्चन्स येणार आहे. कारण की आतापर्यंतच्या टीईटीचा एक्सपिरियन्स आहे की हेच प्रश्न आलेले आहे. लगेच आन्सर बरोबर आहे. 72 सेकंद पुढे चला. नेक्स्ट याचा आन्सर द्यायचा आहे. हाँ हाँ ओके सर. शिवम सर, यही क्वेश्चन आने वाले हैं. डायरेक्टली कॉन्फिडेंसली मैं बता रहा हूँ कि यही क्वेश्चंस आने वाले हैं बिकॉज ऑफ आई हैव एक्सपीरियंस. यस, फास्ट. फास्ट आंसर, फास्ट. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? 15चा 7 आन्सर आलेला आहे. अगदी बरोबर आन्सर दिलेला आहे. चला पुढे. 2010 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील महिला दिनाचा वार कोणता? पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर लिहा, म्हणजे 14 नोव्हेंबर 2010 घ्या आणि इकडे 8 मार्च 2010 घ्या. लगेच घ्या आन्सर. 8 मार्च 2010. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर 2010 घ्या, त्याच्यानंतर 8 मार्च 2010 घ्या. मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत रिव्हर्सचा. मार्चचे किती दिवस असतात? जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 दिवस. 31 दिवसामधून 8 काढा म्हणजे 23 राहतात. एकही चुकू द्यायचं काम नाही. 7 × 21 म्हणजे 2 राहतात. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि देन नोव्हेंबर. एप्रिलचे किती दिवस येणार? 2, मेचे 3, जूनचे 2, जुलै ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 7 2 14 म्हणजे 0. आता या सर्व कोडला हे करा, 7ने कन्वर्ट करा. 3 आणि 3 6, 3 आणि 2 5 आणि 2 7 कट झाले. नंतर 2 आणि 2 4 आणि 3 7 कट झाले. 3 आणि 3 6, 6 दिवस मागे म्हणजे 1 दिवस पुढे. 1 दिवस पुढे आन्सर येतं. काय आलं तुमचं आन्सर? सेकंड.
काल आन्सर 16चं बरोबर आन्सर दिलेला आहे. सोमवार एक दिवस पुढे. एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेची कुंपण करण्यास प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे खर्च येतो. मित्रांनो, खर्च आणि ते गिंपणाच्या मागे लागू नका. फक्त रुंदीवरूनच तुम्हाला त्याचा आन्सर काढता येते. डायरेक्टली पायथागोरसचं त्रिकूट वापरा आणि त्याचा आन्सर द्या. फास्ट, सुपरफास्ट आन्सर द्यायचा. 90चं त्रिकूट म्हणजेच 9चं त्रिकूट वापरा आणि तुम्हाला त्याच्यावर आन्सर देता येते. 9चं त्रिकूट म्हणजे 9चं आन्सर तुम्हाला देता येते. येस, सुपरफास्ट. 17वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. अजूनही 11 मिनिट उरलेले आहे. तुम्ही अचीव करू शकता 30 पैकी 30 मार्क्स मिळवणे. यस, 400 आन्सर येणार का? बागेच्या समोरासमोरील टोकातील अंतर किती? 9चा वर्ग 81 होते. 410 आन्सर द्यायचं नाही मॅम. 410 आन्सर सॉरी 400 आन्सर द्यायचं नाही, 410 आन्सर द्यायचं. बऱ्याच जणांना 400 वाटते, लांबी काढतात, परंतु लांबी न घेता इथं कर्ण घ्यावा लागत असतो. 400 आन्सर न देता 410 आन्सर द्यायचं. बरोबर आहे. या ठिकाणी हा एक क्वेश्चन आहे, थोडासा मोठा आहे, परंतु याला काही मोठा समजू नका. याचा आन्सर 84 इथं येतं. इथं काय येते आणि इथं काय येते ते लक्षात घ्या. यस, 84 पासून सुरुवात होते. याचा आन्सर तुम्हाला द्यायला पाहिजे. ह्याच तर प्रश्नासाठी तुम्हाला क्लास लावायचा आहे. येस, शोभा मॅम फास्ट. शोभा मॅम तुमचे कमेंट्स लेट येत आहे. हो, यानंतरच क्लास होणार आहे. चारशे न देता 410 आन्सर द्यायचा आहे. चारशे न देता 410 आन्सर द्यायचा आहे. 400 वाल्यांनी काय दिसत नाही? मी दिसणार नाही तुम्हाला. मी आहो द्या कोपऱ्यात बघा या काही छोट्याच्या ह्याच्यात. भाग्यश्री मॅम फास्ट आन्सर द्या. चला, मी याचा आन्सर सांगून तुम्हाला मोकळा होऊन जातो, किंवा तुम्हाला आलंच नाही म्हणून तिथं पुढे जातो. ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, झूम करा, त्याला स्किप हे करा, खाली दिसतं ना तुम्हाला ऑप्शन. ओके, असं आहे का? ठीक आहे, चालेल चालेल. चला, या ठिकाणी काय आन्सर येतं? हा प्रश्न तुम्हाला जमलेला नाही. ऑप्शन देऊ का? हे बघा, हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आहे, पण इकडचं पण दाखवा लागेल ना तुम्हाला. 84 क्वेश्चन दिसत नाही. हा क्वेश्चन बघा आणि हे ऑप्शन बघा. अमृता मॅम, माझा नंबर मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा क्लास झाल्यानंतर. 7709119501. सिलेबस 100% कंप्लीट होणार. कोऱ्या कागदावर लिहून ठेवायचं. सिलेबस 100% कंप्लीट होणार आहे. चला, याच्यावरून काय आन्सर निघणार आहे हे फक्त तुम्हाला आकृती दाखवतो. ऑप्शन तुम्ही काढायचे आहे. ज्यांचं 286 आन्सर आलेलं असेल त्याचं राईट आहे. 1 नंबरचे आन्सर येते इथे या ठिकाणी. चला, नेक्स्ट प्रश्न हाच तुम्ही सॉल्व करा. 8च मिनिट राहिलेले आहे. 8 मिनिटामध्ये तुम्हाला ओके सर्व करायचं आहे. 8 मिनिटानंतर ही गायब होऊन जाणार आहे. फास्ट. काय आन्सर येते? L गुणिले C भागिले 1 भागिले L म्हणजे 50 गुणिले 100 भागिले 1 भागिले 50. देन आहे 1चं C, 2चं L, 3चं डबल C, 4चं D. टायमर लावलेला आहे तिथं. 7 मिनिट राहिलेलं आहे फक्त. तुम्ही तर म्हणा की हे सोडवायलाच 3 मिनिट लागते. नाही भाऊ, ज्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे मॅथमॅटिक्समध्ये त्याला हे 1 मिनिटामध्ये तरी आलं पाहिजे किमान. म्हणून मी टायमर लावलेला आहे 30 मिनिटाचं. 30 मिनिटामध्ये ते तुम्हाला सॉल्व झाले पाहिजे. 19चं एक आन्सर आहे.
बरोबर आन्सर दिलेला आहे 19 चा 1 100 आलेला आन्सर. चला याचा तर तुम्हाला लगेच आन्सर आला पाहिजे. हा समोरचा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्हाला लगेच आला पाहिजे. चला याचा आन्सर सांगायचा आहे. x भागिले 15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 11वी समसंख्या कोणती? किती सोपी ट्रिक सांगितलेली आहे. 11च्या आधीचा 10, 10 म्हणजेच 110. सॉरी 11च्या आधीचा 10, 10 म्हणजे 21, 21 21. एकच नंबर आन्सर. 315 येतं की 435 येतं? ओके 315. बरोबर आन्सर दिलेला आहे तुम्ही 315. नेक्स्ट क्वेश्चन. 5 मिनिट राहिलेले आहे तरी सुद्धा आपण त्याचा आन्सर योग्यरित्या देऊ शकतो. चलो फास्ट आन्सर द्या. मी शिकवलेल्या क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येणार आहे हे तुम्हाला 100% सांगतोय. कारण की मी 150 प्रकारचे क्वेश्चन शिकवतो आणि 150 प्रकारचे क्वेश्चन शिकवून हे 130 प्रकारचे क्वेश्चन्स केव्हा येते. सोबतच 7 चॅप्टर परिपूर्ण शिकवणार आहोत. आजपासूनच सुरुवात आहे. जे मला वाटेल ते शिकवणार आहोत क्लासमध्ये आणि परिपूर्ण आपला सिलेबस होणार म्हणजे होणार. एकवीसचा आन्सर द्यायचा आहे. 20चा एक आन्सर सगळ्यांनी दिलेला आहे. 21चा आन्सर द्यायचा, 22चा नाही 21चं. 21चं 3 असं आन्सर आलेला आहे. 21चं 3 आन्सर आहे का रे? नसेल असं दिलेलं आहे ना तिथे. 21चं 3 आन्सर कसं काय येणार? अरे बा 21चं 3 आन्सर येईन कसं? तुम्हाला अजूनही काही माहित नाही का त्याच्यातलं? काहीच माहित नाही तर क्लास कुठे आहे तुमचाला? भाग्यश्री मॅम बरोबर आन्सर दिलेला. भाग्यश्री मॅमनं 100% बरोबर दिलेलं आहे. चला पुढे. मग तर हा तर विषयच क्लोज आहे इथं. हे तर येतच नाही कोणाला. मग तिकडे एवढं सोपं नाही आलं हे काय येणार आहे? एक किंवा बी तुकडे ती विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तकं वाटली. 16 पुस्तके 6 पुस्तके उरतात. 930 930 वजा 6 करावं लागते. ते संख्या येऊन इकडे तिकडे करावं लागते. ते करून बघा काय जमते काय तर. क्लासचा टायमिंग आहे 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत. दुपारी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून टाकल्या जाते. 8:30च्या आधी क्लास कसाच घेतला जाणार नाही. 8:30च्या आधी क्लास नसतोच. 8:30 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंतच क्लास चालणार आहे. जर का कोणी म्हटलं का आता क्लास घ्या, मलाही वाटलं की आता क्लास दुपारी घेऊन टाकायचा, परंतु त्या क्लासमध्ये काही जण राहतात, काही जण राहणार नाही. 8:30 वाजतापासून एकही दिवस चुकणार नाही. एकही दिवस म्हटलं मी 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत सलग परीक्षेच्या दिवसापर्यंत क्लास आहे. रविवारी सुट्टी नाही, शनिवारी सुट्टी नाही, काहीच नाही. दुपारच्या वेळेला तुम्ही माझ्याशी कमिटमेंट नाही करू शकत की बाबा आम्हाला शिकवाच म्हणून. कारण की 3 तास सफिशियंट झालं. दुपारच्या वेळेला टेस्ट पाठवणे, दुपारच्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी करणे. हां सकाळी व्हॉट्सअप स्टडी चालणार आहे 7 ते 8. हुईज अमृता क्लास नाही आहे.
हा काही क्लास नाही आहे. अमृता काहीतरी नाव आहे, काय म्हणते काय माहिती. हा फक्त या यूट्यूबवर फक्त क्वेश्चन सिरीज सांगितण्यात येते. दोन मिनिट राहिलेले आहे. तुम्ही याचं काय आन्सर दिलं नाही. हां, भाग्यश्री मॅमने एक असं आन्सर दिलेलं आहे याचंवालं. एक काही त्याचं आन्सर आहे नाही, मी काही सांगत नाही. हे तुम्हाला सोडवाच लागणार आहे. सकाळी हो अमृता मॅम, सकाळी नाही संध्याकाळचा क्लास आहे 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत. तो सगळ्यांना सुटेबल असा टायमिंग आहे. 23चा आन्सर द्या तुम्ही. काजल मॅमनं 1 आणि 2 आन्सर दिलं, याच्यावर आन्सर तुमचं सगळ्यांचं चुकतं. 22चं 4 आन्सर बघा शोभा मॅमने डायरेक्ट दिलेला आहे. विचार करा थोडासा. आपलीच फ्रेंड तुमच्यासारखेच TET धारक डायरेक्टली आन्सर देते. मैथिली मॅमने दिलं. बाकीचे जे आन्सर देत असेल ते जवळपास माझ्या क्लासचे स्टुडंट आहे. 22चं 4 आन्सर दिलं. 23चा आन्सर द्यायचा आहे. आय थिंक हा शेवटचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर बंद होऊन जाईल ही बॅच. तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर मी तुम्हाला याच्यावर लिंक पाठवू शकतो. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला या पेपरची लिंक पाठवू शकतो. लिंकसाठी मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता. 1-2 लिंक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जाईल. तुम्ही हा पेपर ऑनलाईनला सोडू शकता. ऑनलाईनला पेपर सोडवण्यासाठी 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. बाकीच्या सर्व स्टुडंटना, जे क्लासला स्टुडंट आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याची काही गरज नाही. त्यांनी रिक्वेस्ट करण्याची काही गरज नाही. त्यांना सर्वच टाकण्यात येते. तिथं असं काही आता पकडलं जाणार नाही की बाबा हे टाकायचं का आणि ते टाकायचं का, सर्वच सेंड केल्या जाते. ठीक आहे. अर्धा अधुरा पेपर आपण समजून सांगितला. जर का तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जर का तुम्ही क्लासला जॉईन होऊ इच्छित असाल तर निश्चितच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. क्लासची फी आहे 3100 रुपीज आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. 100% पास होण्याची गॅरंटी आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टायमिंग ऑफ झाला आणि ते टेस्ट सबमिट झाली. 36 क्वेश्चन्स होते, नाही 30 क्वेश्चन्स होते आणि त्यापैकी आपण काहीच क्वेश्चन्स राईट मारले म्हणून ते स्कोअर तेवढा दाखवतो, नाहीतर आपला स्कोअर हा आउट ऑफचा असतो. ठीक आहे. जर तुम्हाला सुरुवातीला मी ॲडव्हर्टाईज केली थोडीशी माझ्या क्लासची की बाबा TETचा क्लास आहे, मानसशास्त्र आहे, मराठी इंग्लिश आणि परिसर अभ्यास आहे, थोडा वेळ तुमचा क्लास घेऊ का. तुम्ही जर काही कमेंट्स करू इच्छित असाल की तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तर मी तुमचं हे करू शकतो. फक्त एका गोष्टी संभ्रमित करू नका की बाबा क्लासचा सिलेबस होईल का. हां, क्लासचा सिलेबस कसा होईल ते तुम्हाला आता मी सांगतोय आणि फक्त ध्यान देऊन ऐकायचं आहे. TETचे मॅथ्स कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला की बा TETचं मॅथ या पद्धतीने कंप्लीट करायचं. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे करू शकता. थोडंसं मी 5 मिनिटामध्ये तुमच्याला कव्हर करू का. हां, ठीक आहे. मैथिली मॅम, आता आपण एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू की बाबा सिलेबस कव्हर होते का. आणि मी तुम्हाला सांगितलं की 100% सिलेबस कव्हर होते. तुम्ही काय करायचं आहे की मी सांगितलं ना कोऱ्या कागदावर लिहून ठेवायचं म्हणून. हां, येस, डायरेक्टली सांगितलं की असं एक गोल फाडल्यानंतर त्याच्यामध्ये 5 ब्लॉक करा आणि 5 ब्लॉक पद्धतशीरपणे लक्षात घ्या. आता पहिलंच सांगा की तुमचा क्लास कुठे आहे. माझ्याकडे क्लास असणाऱ्यांनी काही हे नका करू. तुमचा ज्या ज्या ठिकाणी क्लास असेल त्या ठिकाणचा सिलेबस कंप्लीट होणार नाही. झालाच तर 4-5 जण मिळून कंप्लीट होईल. परंतु मी एवढंच सांगतो की माझा एकट्यामुळेच क्लासचा सिलेबस कंप्लीट होतो. पहिली गोष्ट घेऊ आपण TETचं मॅथ. TETचं मॅथ असं आहे की त्या TETच्या मॅथमध्ये किती शिकवा लागते ही गोष्ट आधी लक्षात घ्या. TETच्या मॅथमध्ये, या मॅथमध्ये तुम्हाला 2013 पासून तो 2021 पर्यंत झालेल्या 8 पेपरचं, खरे तर 7 पेपर झाले परंतु एक पेपर हा रिपीट झाला होता 2016चा. त्या रिपीट झालेला पेपर आणि इतर 7 पेपरचं ॲनालिसिस करून 150 एवढेच फक्त टाईप्स आहे. म्हणजे 150 प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला समजून देणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड 10-10, 11-11 मार्कची टेस्ट देणार आहोत. झालं. त्याच्यानंतर मग सिलेबस कंप्लीट झाला का मॅथमॅटिक्सचा सिलेबस म्हणतोय. मानसशास्त्र, मराठी, इंग्लिश आणि परिसर अभ्यास याला लक्षात घ्या. फक्त मॅथ घेत नाही, सर्व सब्जेक्ट घेतो. फक्त मॅथच नाही. मॅथचा क्लास लावायचा असेल तर 3100 रुपीज, इतर 2 सब्जेक्टचा क्लास लावायचा असेल तरी तेवढीच फी आणि सर्व सब्जेक्ट